हॅलो 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 गुड मॉर्निंग तुझी. तर आरजे फूड जंक्शनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा एक पदार्थ आहे, बनवत आहे मी. याला म्हणतात शेंगुडे. आता हा कुठून आला, काय आला, मला याची काही हिस्ट्री जागृती माहिती नाही आहे, पण आज असं वाटलं की आपण बनवावं. टाईम कन्झ्युमिंग जॉब आहे हा. हे असे एक 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 बनवायला लागतात. एवढा तर वेळ माझ्याजवळ आहे नाही, तर मी पटकन असे ते थोडीशी आपल्यासाठी बनवले आणि मग एक पाती लाटून ते असं केलं. हे आहेच काय, तर हा आहे आपला इंडियन पास्ता. तर पूर्ण मी मसाला तयार केला बढिया. त्याच्यामध्ये भरपूर आता पाणी ओतायचं, याला छान एक उकळी येऊ द्यायची जबरदस्त, आणि त्याच्यामध्ये हे शेंगुळे घालायचे. आता हे शेंगुळे असं आहे की 4 चौघ घरात राहिले तर छोटे बच्चे राहो, माणसं राहो, बायका राहो, सगळ्या मिळून हे खूप सारे तयार करतात. मी पण एका वाड्यामध्ये जेव्हा राहत होती आधी, तर तिथे त्या वहिनी पण बनवायच्या, तर सगळ्यांना बोलवायच्या हे बनवायला. खूपच टेस्टी, खूपच चविष्ट असे असतात हे शेंगुळे. तर चला, मी म्हटलं आज मला एकटीसाठी दोघींसाठी सगळं काही करायचं आहे, तर आपण असं करून टाकूया. आणि मग हा पदार्थ मी बनवला आहे. आता रिव्ह्यू तर मी कुणाकडनं तरी देईल तुम्हाला, नाही देऊ शकले तर हे तर गोष्ट पक्की आहे की बघा, हा असा छान झणझणीत रस्सा बनवावा लागतो आपला, म्हणजे बेसिक मसाले टाकूनच. आणि याच्यामध्ये मी फक्त अद्रक, लसण, मिरची, कोथिंबीर वाटून थोडंसं बेसन घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ, थोडंसं गव्हाचं पीठ टाकून हा थोडासा तेल टाकून गोळा मळला, याची अशी पाती बनवून टाकली. आणि मग आता हे एवढे बनवायला वेळ नाही आहे ना, तर फटाफट असे मी काप केले आणि ते आता मी या रशामध्ये सोडणार आहे. पण काही होत नाही, टेस्ट तीच राहणार आहे, फक्त हा साईज बदलला जाईल. हे शेंगुळे असा आजचा हा पदार्थ मी बनवला आहे. लवकरात लवकर मी माझ्या यूट्यूब चॅनलला टाकेल, तर सगळ्यांनी जाऊन तिथे बघा, लाईक करा, शेअर करा. खूप चांगलं वाटलं तर, आणि कमेंट जरूर करा की खरंच हा पदार्थ आला कुठून बाबा एवढा टेस्टीवाला. तर जी आरजे फूड जंक्शनमध्ये बनून राहा. मी नेहमी हिंदीमध्ये बोलते ना, आज मराठीमध्ये एकदम मला शब्द नाही सुचत आहे. तर आप बने रहिए.